अखेर ब्रिटिश कालीन ब्रिज डुबला. मित्रांनो, आपण आहोत आता रायत्या ब्रिजवर आणि हा ऐतिहासिक जो ब्रिज आहे तो बघा, तो तुम्हाला समोर दिसतोय. जो ब्रिटिश कालीन ब्रिज आहे आणि तो पाण्याखाली गेलेला आहे. दरवर्षी तो पाण्याखाली जातो, पण हा नवीन ब्रिज बनवल्यामुळे आता वाहतूक वगैरे ठप्प होणार नाहीये. पण हा ब्रिज गेला पाण्याखाली दरवर्षीप्रमाणे. हा जो रस्ता जातो हा कल्याणला जातो आणि इकडचा रस्ता तो मुरबाडला जातो. आणि ही आहे उल्हास नदी. मेन नदीचं पात्र इथून ते इथपर्यंतच आहे. तर ते पाणी किती स्प्रेड झालंय आजूबाजूला. हे जे तुम्हाला शेतं दिसतात भरलेली पाण्याने, हे पूर्ण उल्हास नदीचंच पाणी आहे. ती तिकडून बॅक साईडने येतात आणि आता हे गावापर्यंत पोहोचलेलं आहे. हा आहे मेन हायवे. या साईडला बघाल तर इकडे तर भरपूर सारे शेतं पाण्यामध्ये शिरले. लांबपर्यंत वडोदरा हायवे पर्यंत. आणि नदीचं पात्र बघा किती वाढलेलं आहे आणि प्रेशर बघा किती आहे पाण्याला. जर हा ब्रिज नसता तर पूर्ण वाहतूक ठप्प झाली असते. आणि दरवर्षी असंच घडायचं, जेव्हा जेव्हा पावसाळा यायचा तेव्हा तेव्हा वाहतूक पूर्णपणे ठप्प व्हायची. पण या ब्रिजमुळे आता ते काही पाहायला भेटणार नाही आपल्याला. या नवीन ब्रिजवर उभं राहिल्यानंतरच आपल्याला समजेल की हा ब्रिज किती खाली होता. आणि याची हाईट वाढल्यामुळे आता पाणी काय याच्यावरती जाणार नाहीये. पण तरी पण बघा इकडे पण पाणी किती लागलंय. नदीला भरपूरच पाणी आहे. बहुतेक कर्जत आणि कशेळी भागामध्ये भरपूर पाऊस पडतोय, म्हणून इकडे सगळा पाण्याचा लोट येतोय. कारण आज कल्याण परिसरामध्ये पाणी पूर्णपणे थांबलेलं आहे.